हॅलो अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण प्रिव्हियस सेशनमध्ये ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय, डी ब्लॉक एलिमेंट्स कुणाला म्हणायचं, कोणकोणत्या सिरीज इन्क्लुडिंग होतात, त्यांची पिरियडिक टेबलमध्ये पोझिशन काय आहे, या सगळ्यांचा स्टडी आपण केला होता. नंतर आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. त्याच्यामध्ये डिटेल्स आपण बघितली होती 3D ट्रान्झिशन सिरीज. त्याला आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज पण म्हणतो. त्याच्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट्स इन्क्लुडिंग होतात, जसं की स्कॅन्डियम आहे, टिटॅनियम आहे, फेनॅडियम आहे, क्रोमियम आहे, मँगेनीज आहे, आयर्न आहे, कोबाल्ट आहे, निकेल, कॉपर अँड झिंक. आता ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपण दोन एलिमेंटचं जे कॉन्फिगरेशन आहे, जसं की क्रोमियम एक आहे, दुसरं आहे कॉपर. हे दोघंही एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतात. का दाखवतात? अकॉर्डिंग टू एक्सेस्टॅबिलिटी रूल. सिम्पल आहे यार. एक इलेक्ट्रॉन 4s मधला 3D मध्ये शिफ्ट होतो. का होतो? का तर 3D5 आणि 3D10 या सबशेल्स ह्या मोर स्टेबल असतात ड्यू टू हाफ फिल अँड कम्प्लिटली फिल. हे आपण बघितलं होतं. सो मस्ट रिमेंबर in 3D transition series, two elements, first one will be chromium atomic number 24 and second one will be copper atomic number 29. ह्यांना नाही विसरायचं आपणाला, हे डोक्यातून गेलंच नाही पाहिजे. हां, ओके. सो हे दोघं एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतात. ओके. सो आता डिटेल्समध्ये पण आपण इथं बघूया. आता हा बघा, क्रोमियम आहे इथं, ज्याचं आपण कॉन्फिगरेशन शो केलं होतं 3D4 4s2 आणि 3D5 4s1. हे ॲक्च्युअल कॉन्फिगरेशन आहे बाळांनो. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कॉपरचं पण 3D10 4s1 ॲक्च्युअल आहे. या दोघांमध्ये पण 4s मधला एक इलेक्ट्रॉन 3D मध्ये शिफ्ट झाला. असं का? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूलनुसार. ओके. सो आता आपल्याला ट्रान्झिशन सिरीज बघायचे. आता इथे लक्ष द्या व्यवस्थित. 4 ट्रान्झिशन सिरीज आहेत. त्याच्यामध्ये पहिले आहे 3D, त्याला आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणतो. स्टार्ट फ्रॉम स्कॅन्डियम 21 टू एंड अप टू झिंक 30. ह्यांचं जर आपण जनरल कॉन्फिगरेशन बघितलं, 3D 1 to 10, 4s 1 to 12. ओके. डीमध्ये 1 ते 10 इलेक्ट्रॉन असतात. 4sमध्ये 1 किंवा 2 येऊ शकतात. एक क्रोमियम आणि कॉपरमध्ये आहे, जे मी त्या ॲबनॉर्मल कॉन्फिगरेशन्स म्हणून खाली रिप्रेझेंट केलेत. यांना मोर हायलाईट करायचं. आता जी दुसरी सिरीज आहे ती आहे 4D किंवा सेकंड ट्रान्झिशन सिरीज. स्टार्ट कुठून होते? Y फॉर यट्रियम अँड CD फॉर कॅडमियम. यट्रियम 39 टू कॅडमियम 48. त्याचं हे जनरल कॉन्फिगरेशन. याच्यामध्ये 3D 1 to 10, 4s 0 to 2. ह्याच्यामध्ये एक एलिमेंट असा आहे त्याला आपण पॅलॅडियम म्हणतो. हे तुम्हाला CET नीटला उपयोगाला येणार आहे. पॅलॅडियमच्या यसमध्ये एकही इलेक्ट्रॉन असत नाही. ह्याला पण सिम्पल रूल आपण सांगू शकतो, अकॉर्डिंग टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल. हे ॲक्च्युअल किंवा ऑब्झर्व्ड कॉन्फिगरेशन आहे बाळा. ॲक्च्युअल किंवा ऑब्झर्व्ड कॉन्फिगरेशन आहे. इथं बघा, हा मॉलिब्डेनियम आहे. हा पण दाखवतो 4D5 4s1. हा 4D10 5s0. इथं 4D10 5s1 हा सिल्वर आहे. कुठला आहे? सिल्वर आहे. जसं की हा कॉपर आहे, तसा सिल्वर आहे. फक्त एक्स्ट्रा कोणाला लक्षात ठेवायचं? ह्या पॅलॅडियमला. 5D सिरीज किंवा आपण त्याला सेकंड ट्रान्झिशन सिरीज म्हणतो. सिरीज स्टार्ट होतं लॅन्थॅनमपासून 57 आहे, पण तिथून पुढं मात्र एक गॅप पडतो HF71 टू HG80. आता हे लॅन्थॅनम 57 टू HF71 याच्यामध्ये एलिमेंट्स गेले कुठे गेले एलिमेंट्स? तर ते F ब्लॉक एलिमेंट्समध्ये प्लेस केले जातात. कुठं प्लेस केले जातात? F ब्लॉक एलिमेंटमध्ये. ओके. 4Fमध्ये. ह्याचं पण जनरल कॉन्फिगरेशन 4F14, 5D 1 to 10, 6s 1 or 2. एक्सटर्नल कॉन्फिगरेशन ऑब्झर्व करून घ्या. प्लॅटिनम एक आहे आणि गोल्ड एक आहे. दिस बोथ एलिमेंट्स, प्लॅटिनम आर गोल्ड, आर मोस्ट प्रिसियस एलिमेंट्स. प्लॅटिनम आणि गोल्ड ॲक्च्युली कॉस्टली एलिमेंट असतात हे दोघं पण, प्लॅटिनम आणि गोल्ड. देन लास्ट वन सिरीज विल बी 6D. त्याला आपण 4th ट्रान्झिशन सिरीज म्हणतो. स्टार्ट होतं ॲक्टिनमपासून. देन RF1042, UUB 112. इथेही 14 एलिमेंट. TH90 म्हणजे 89च्या पुढचे, 90पासून 103 पर्यंत ॲटॉमिक नंबर असणारे हे 5F सिरीजमध्ये जातात. ह्यांचं जनरल कॉन्फिगरेशन. आता सगळ्यांवरून आपणाला ट्रान्झिशन एलिमेंटचं जनरल कॉन्फिगरेशन सांगावं लागतं. हे एका मार्काला विचारलं जातं. किंवा तुम्हाला
तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पण विचारलं जातं काय जनरल कॉन्फिगरेशन आहे. तर नोबेल एलिमेंट पहिल्यांदा असणार आहे कुठला पण रिस्पेक्टिव्ह N-1D. ही कोण असेल? 3D असेल, 4D असेल, 5D असेल, 6D असेल, कुठली पण असेल चारीपैकी. N-1D 1 to 10. म्हणजे डीमध्ये 1 ते 10च्या वरती इलेक्ट्रॉन येऊच नाहीत शकत. सो NS1 or 2 फक्त एकच एक्सिग्नल आहे कुठला? तर पॅलॅडियम, त्याच्यामध्ये 0 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे ती NSमध्ये 1 to 2 किंवा 0 to 2 लिहिलं तरी चालतं. ओके, सो कंटिन्यू टू द नेक्स्ट स्लाइड. आता व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आता मला पहिल्यांदा सांगावं लागेल की नेमकं ऑक्सिडेशन स्टेट म्हणायचं कशाला. ऑक्सिडेशन स्टेट म्हणायचं कशाला. आता बघा, कोणताही एलिमेंट त्याच्या मूळच्या अवस्थेमध्ये असतो, एलिमेंटरी स्टेटमध्ये असतो, म्हणजे तो कुणाबरोबर ती कंबाईन नाही आहे बाळांनो. त्यावेळेस त्याच्यावरती चार्ज येतो 0. तुम्ही रिडॉक्स स्टडी केलं आहे ना. रिडॉक्समध्ये एक नियम आहे बघा, रूल सांगितले होते रिडॉक्समध्ये. काय सांगतो तो? एनी एलिमेंट्स इन देअर फ्री स्टेट मीन्स इट्स अनकंबाइंड स्टेट ऑर एलिमेंटरी स्टेट. त्याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो, म्हणजे तो इलेक्ट्रॉन, तो एलिमेंट इलेक्ट्रॉन देत पण नाही आहे आणि इलेक्ट्रॉन घेत पण नाही आहे. ओके, त्याच्यावरती नेट चार्ज हा 0 असतो, तो न्यूट्रल असतो. ओके, आता ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म कधी करतो तो? एक माहिती आहे की एलिमेंट्सनं स्टेबल व्हायचं असतं, ते दुसऱ्याबरोबर ती कंबाईन होतात. दुसऱ्याबरोबर ती कंबाईन होतात आणि कंपाऊंड फॉर्म करतात. आपण त्याला संयुग आहे म्हणतो. आता कंपाऊंड फॉर्म करत असताना ते इलेक्ट्रॉन देतात किंवा इलेक्ट्रॉन घेतात, ते इलेक्ट्रॉन लूज करतात किंवा इलेक्ट्रॉन गेन करतात. आता इलेक्ट्रॉन लूज किंवा गेन करत असताना त्यांच्यावरती जो चार्ज येतो त्याला आपण बोलायचं व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आता फॉर एक्झाम्पल मी इथं हा एलिमेंट घेतला Mn. आता Mnला दुसऱ्यावरती बॉन्ड फॉर्म करायचं, त्यानं काय केलं, इथले 2 इलेक्ट्रॉन लूज केले 4s मधले. सो Mnनं 2 इलेक्ट्रॉन लूज केले की याच्यावरती चार्ज आला +2. +2च का आला? का तर त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन शॉर्ट झाले, 2 इलेक्ट्रॉन कमी झाले. त्याच्यामध्ये 2 प्रोटॉनची संख्या जास्त आहे. हे +2 याचा अर्थ काय? इन दिस Mn प्रोटॉन विल बी मोर दॅन इलेक्ट्रॉन्स. कितीनं जास्त आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो आता इथं बघा, हा 2 म्हणजे न्यूमरिकल आहे, हा प्लस म्हणजे चार्ज आहे. सो आपण ह्याला म्हणतो ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर. दिस इज न्यूमरिकल चार्ज प्रेझेंट ऑन ॲटम इन कंबाइंड स्टेट. तो मॉलिक्यूलमध्ये असेल, कंबाईन स्टेटमध्ये असेल, त्यांच्यावरती येणारा न्यूमरिकल चार्ज म्हणजे कोण? ऑक्सिडेशन स्टेट. आता तुम्हाला एक माहिती आहे की काही एलिमेंट्स आपण बघतो कुठले की जसं सोडियम आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट फिक्स आहे, +1च आहे. किंवा सपोज तुम्ही क्लोरीन घेतला, मोरली तुम्ही सांगता याची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. ह्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट बदलणाऱ्या नाही आहेत बाळांनो. ह्या ऑक्सिडेशन स्टेट बदलणाऱ्या नाही आहेत. हे फिक्स ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. कोणकोणते? ग्रुप फर्स्ट एलिमेंट असतील तर सोडियम आहे, पोटॅशियम आहे, लिथियम आहे, किंवा सेकंडमध्ये कॅल्शियमची +2 असेल, मॅग्नेशियम असेल. हे एलिमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेट चेंज होत नाहीत. पण जर तुम्ही डी ब्लॉक एलिमेंटचा स्टडी केला, फॉर एक्झाम्पल आपण स्कॅन्डियम घेतलं. स्कॅन्डियम काय करतो? ह्या 4sमधले 2 इलेक्ट्रॉन लूज करतो आणि तो फॉर्म करतो +2 ऑक्सिडेशन स्टेट. हा 4sमधले तर 2 लूज करतोच, त्याच्याबरोबर ती 3Dमधली पण लूज करतो. सो इथले 4sमधल्या 2, 3Dमधला 1 हा ऑक्सिडेशन स्टेट शो करतो +3. आता या स्कॅन्डियमच्या 2 ऑक्सिडेशन स्टेट आल्या, एक आली +2, दुसरी आली +3. म्हणजे स्कॅन्डियम 2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, एक म्हणजे +2 आणि दुसरा म्हणजे +3. ओके, नेक्स्ट बघू आपण आत्ता टिटॅनियम. बघा, ॲटॉमिक नंबर 22 आहे. ह्यानं समजा 4sमध्ये 2 इलेक्ट्रॉन लूज केले, त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती येईल बाळांनो? +2 येणार आहे. किती येणार आहे? +2. ह्या टिटॅनियमनं काय केलं, 4sमधले 2 आणि 3Dमधला फक्त एकच वापरला, ती इनर आहे ना, त्याच्यामधला एकच वापरला, तर याची ऑक्सिडेशन स्टेट किती होते? +3 होते. किती होते? +3. आता आणखीन इलेक्ट्रॉन आहे का टिटॅनियमकडे? तर आहे. आउटर मोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. यसमधले 2, 3Dमधले 2, ह्याची ऑक्सिडेशन स्टेट आली +4. फर्स्ट स्कॅन्डियमची किती होती? +2 अँड +3. ओके, आता मला एक सांगा, स्कॅन्डियमने 2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवल्या, टिटॅनियम 3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय. हे डिपेंडेबल कशावरती आहे? टिटॅनियमच्या 3D आणि 4sमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत याच्यावरती. आता कॉन्सन्ट्रेट करा फॅनॅडियमवरती.
यसमध्ये 2 गेले, ऑक्सिडेशन स्टेट +2 आली. यसमधल्या 2 डीमधला 1 +3 +4 आणि डीमध्ये 3ही लूज केले तर +5 आली. मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट किती आली? +5. इट्स रिलेटेड टू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन 3D अँड 4S. 3D अँड 4S. सो आता क्रोमियमकडे कॉन्सन्ट्रेट करा. यसमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, हा +1 दाखवेल. यसमधला 1 डीमधला 1 किती दाखवेल? +2 ॲज इट इज +3 देन +4 अँड मॅक्झिमम विल बी +6 येणार आहे. किती येणार आहे? +6 येणार आहे. ओके, तर ह्याच्या ऑक्सिडेशन स्टेट झाल्या किती? 5 झाल्या. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत गेल्या. कधी? डीमधले इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होत आहेत. इथं बघा, डीमधले इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होत आहेत. आता Mnमध्ये याची लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे +2. मॅक्झिमम किती असेल बाळांनो? यसमधले 2 डीमधले 5 मॅक्झिमम असणार आहे त्याची +7. मीन्स Mn शोज +2 to +7 ऑक्सिडेशन स्टेट. Mnची ऑक्सिडेशन स्टेट या सिरीजमध्ये सगळ्यात जास्त आहे. Mn शोज हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट विल बी +7. याच्यावरती क्वेश्चन बऱ्याच वेळेला आलेले आहे बोर्डला आणि येणार पण आहे. विच एलिमेंट शोज हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट इन फर्स्ट ट्रान्शन सिरीज और 3D ट्रान्शन सिरीज. किती येते ती? +7. ओके, सो नेक्स्ट आयर्न बघा. आता आपल्याला एक्सपेक्टेड काय आहे? यसमधले 2 लूज झाले, +2 यायला हवे. डीमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, सो याची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट +8 यायला हवी. इथले यसमधले 2 आणि डीमधले 6, पण इथं +8 येऊ शकत नाही. असं का होतं? का होत असेल? लक्ष द्या इथं. आता आपल्याला एक माहिती आहे की हे डी ऑर्बिटल्स असतात 5. ओके, हा फर्स्ट इलेक्ट्रॉन, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. हे 5 अनपेअर आहेत. हां, आता डीमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, तो फर्स्टला काय होतो? पेअर ऑफ होतो. फर्स्टला काय होतो? पेअर ऑफ होतो. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन लूज होतात त्या स्पेअरिंगमधले इलेक्ट्रॉन लूज होत नसतात. फक्त अनपेअर इलेक्ट्रॉन लूज होतात. फक्त अनपेअर इलेक्ट्रॉन्स लूज होतात. आता अनपेअर इलेक्ट्रॉन कसे काढायचे लूज झालेले? अनपेअर इलेक्ट्रॉन. आता बघा इथं कॉन्फिगरेशन काय आहे? 3D5 3D6 4s2 आहे. डीमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? टोटल 10. -6 किती आले? अनपेअर 4 आले. ओके, डीमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 10 -6 4. म्हणजे या ठिकाणी हा जो आयर्न आहे तो किती इलेक्ट्रॉन वापरू शकतो? फक्त इथले 4 आणि यसमधले 2 वापरू शकतो. बघा आता आयर्नचं आपण सांगतोय, याचे 2 इलेक्ट्रॉन यसमधले लूज झाले, +2 आलं. यसमधले 2 आणि डीमध्ये तो मॅक्झिमम किती वापरतो? अनपेअर आहेत तेवढे. 3D6 आहे, अनपेअर किती आले? 10 - 6 4. 4 + 2 हा मॅक्झिमम 6 दाखवतोय. सो मला कोबाल्ट बाबतीत सांगा मला, याची मिनिमम किती आहे? +2. मॅक्झिमम किती आली? डीमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, सो 3 राहिले, याची मॅक्झिमम आली +5. याचा अर्थ ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म होत असताना पेअरमधले इलेक्ट्रॉन लूज होत नाहीत. म्हणून आपण सांगतो स्कॅन्डियमपासून Mnपर्यंत ऑक्सिडेशन स्टेट राईज होतात, इन्क्रीज होतात, तिथून पुढं डिक्रीज होत येतात. सो निकेलमध्ये +2 अँड मॅक्झिमम विल बी +4. कॉपरमध्ये +1 अँड +2. दिस इज एक्सेप्शनल आहे, हा लक्षात ठेवा. डीमध्ये पूर्ण भरले तरी पण एक इलेक्ट्रॉन लूज करतोय. कॉपरची +2 ही मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. हा एक्सेप्शनल आहे, ह्याचं बिहेवियरच वेगळे आणि हा झिंक मात्र फक्त +2 शो करतोय. सो ऑक्सिडेशन स्टेट स्ट्रिक्टली डिपेंडिंग अपॉन 4s अँड 3D कॉन्फिगरेशन. 4s अँड 3D कॉन्फिगरेशन. 4sमधले इलेक्ट्रॉन लूज होतात आणि 3Dमधले पण इलेक्ट्रॉन्स लूज होतात. ओके, ऑक्सिडेशन स्टेट फर्स्ट टू मिडल इन्क्रीज होते, देन मिडल टू डाऊन डिक्रीज होते. मँगेनीज शोज हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट +7. ह्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट येते +2. मिनिमम क्रोमियम अँड कॉपर दाखवतात +1. ओके, सो नेक्स्ट स्लाईड बघूया आपण. आता व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला जनरल सांगायचे. आपण हे 3Dमध्ये सांगितलं. कशामध्ये सांगितलं? 3Dमध्ये. आता जनरल जर बघायला गेलं आपण, इथं आपण एक्झाम्पल म्हणून घेतलं होतं 3D अँड 4s.
जनरल काय सांगतो आपण N-1d अँड NS सांगतो. NSमधले इलेक्ट्रॉन लूज होते, त्यास मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म होते आणि N-1d मधले इलेक्ट्रॉन ज्यावेळेस लूज होतात त्यावेळेस मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म होते. आता व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट डिपेंड असण्याचे 3 रिझन कुठले बघा. इनकम्प्लिटली फिल्ड N-1d ऑर्बिटल्स आहेत. पहिलं कारण तुम्हाला विचारलं व्हाय ट्रान्झिशन एलिमेंट शोज व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. फर्स्ट आपलं रिझन आलं पाहिजे इनकम्प्लिटली फील्ड N-1d ऑर्बिटल. सेकंड एनर्जी गॅप NS अँड N-1d याच्यामधला एनर्जी गॅप खूप कमी आहे, अतिशय कमी एनर्जी गॅप आहे. सो त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन लूज होतात. हेन्स इलेक्ट्रॉन्स फ्रॉम NS and N-1d, this is most important one, N-1d unpaired electrons are used for bond formation. NS and N-1d unpaired electrons are used for bond formation. Due to these 3 reasons, incompletely filled N-1d orbital, एनर्जी गॅप NS आणि N-1d मधला कमी असतो आणि इलेक्ट्रॉन्स हे NS आणि N-1d मधले अनपेअर यूज होतात बॉन्ड फॉर्मेशनसाठी. ड्यू टू दिस 3 रिझन ट्रान्झिशन एलिमेंट शोज व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट NS मधले फक्त इलेक्ट्रॉन लूज झाले तर तयार होते, मॅक्झिमम N-1d मधले इलेक्ट्रॉन लूज झाले तर तयार होते. ओके, तर आपण आजच्या लेक्चरला इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला यांची स्टॅबिलिटी कशी असते, स्टॅबिलिटी कशी काढायची, अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. पुढच्या ह्याला कंटिन्युअली तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.